श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात भाविक दर सोमवारी शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. शंकराच्या पिंडीवर बेल फूल आणि दुग्धाभिषेक करून आशीर्वाद घेतात. मात्र राजस्थान मधील डोंगरपूर वाया बेलुडा सागवाडा तालुक्यातील वांडरवेट गावातील ऐतिहासिक स्वयंभू श्री नीलकंठ महादेव मंदिरात फक्त सोमवारीच नव्हे तर दर दिवशी विविध वस्तूंपासून सजावट केली जाते. राजस्थान मधील हे शिव मंदिर हे माही मोरन नदींचे संगम झालेल्या त्रिवेणी काठावर वसलेले आहे, जे बेनेश्वर नंतर दुसरा त्रिवेणी संगम म्हणून प्रचलित आहे. या नीलकंठ महादेव मंदिराची आख्यायिका अशी आहे की परिसरातील गावकरी गाय चरायला नदीकाठी घेऊन जायचे. मात्र त्यावेळी संध्याकाळी परत घराच्या दिशेने जाताना या गाय एका बाभूळ झाडाजवळ गेल्यानंतर त्यांचे सगळे दूध आपोआप निघायचे. रात्री घरी आल्यानंतर गायिका दूध देत नसल्याने गावकरी त्रस्त झाले होते. कोणीतरी गायीचे दूध काढून घेते की काय याचा शोध लावण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी गायींचा पाठलाग केला. त्यावेळीच गाय एका ठिकाणी उभी राहून आपले दूध सोडत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी गाय दूध देत असलेल्या जागेवर साफसफाई करून खोदकाम केले असता तेथून नीलकंठ महादेवाची पिंड सापडली. मात्र खोदकामादरम्यान हे शिवालिंग खंडित झाल्याने ते खांड्यादादा नावाने प्रसिद्ध झाले. ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने या पिंडीची स्थापना करून मंदिर उभारले. या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात.